कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात आज मोठी खळबळजनक घटना घडली। डिबेंचर कपातीवरून संतप्त संस्था चालक थेट गोकुळच्या मुख्य कार्यालयात घुसले। कपात केलेले पैसे परत करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक संस्थांना देण्यात येणाऱ्या फरक बिलातून 15% तब्बल 40% रक्कम ही डिबेंचर पोटी कपात केली आहे। ही एकतर्फी कपात केल्यामुळे संस्था चालक आक्रमक झालेत। त्यांनी आज गोकुळ शिरगाव इथल्या मुख्य कार्यालयात थेट प्रवेश करून कार्यकारी अधिकारी योगेश गोडबोले यांना घेराव घातला। संस्था चालकांनी अशी मागणी केली आहे की डिबेंचर कपात केलेली संपूर्ण रक्कम ही 10 ऑक्टोबर पूर्वी परत द्या, अन्यथा दिवाळी पूर्वी तीव्र आंदोलन छेडलं जाईल। आमच्या भावनांचा विचार करून आपण योग्य निर्णय घ्याल अशी आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो, असं सुद्धा या संस्था चालकांनी आपल्या निवेदनात म्हटलंय। यावेळी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह संस्था चालक सुद्धा उपस्थित होते। संस्था चालकांचं यावेळी म्हणणं होतं की 136 कोटींच्या फरक बिलातून कोणतीही पूर्वसूचना न देता 40% रक्कम ही कपात करण्यात आली आहे। आम्हाला विश्वासात न घेता केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे। संपूर्ण फरक बिल तात्काळ देण्यात यावं। इतकंच नाही तर म्हैस दुधाच्या दरांबाबतही तक्रार मांडण्यात आली। संस्था चालकांनी असं विचारलं की गोकुळ हा ब्रँडच म्हशीच्या दुधावरून ओळखला जातो, तरीही म्हशीच्या दुधाला गायीच्या दुधाच्या तुलनेत कमी फरक दर का? एकीकडे म्हैस खरेदीसाठी कर्ज योजना राबवता आणि दुसरीकडे म्हशीच्या दुधाला दुय्यम वागणूक देता, हे धोरण स्पष्ट करा, अशी मागणी सुद्धा यावेळी संस्था चालकांनी केली आहे। आता ज्या मुद्द्यावरून खरं तर राजकारण तापलं ते डिबेंचर म्हणजे नेमकं काय तेही समजून घेऊयात। डिबेंचर ही एक दीर्घकालीन कर्ज वजा गुंतवणूक असते। म्हणजे गोकुळ दूध संघाबाबत सांगायचं झालं तर जेव्हा मोठा निधी उभारायचा असतो तेव्हा हा गोकुळ दूध संघ आपल्या सभासद दूध संस्थांकडून कर्जाच्या स्वरूपात रक्कम उचलतो आणि त्यालाच डिबेंचर म्हणतात। प्राथमिक दूध संस्थांच्या दृष्टीने विचार केल्यास डिबेंचरमध्ये गुंतवणूक करताना त्यांचं भांडवल खेळतं आणि दीर्घकालीन अडकू नये यासाठी त्यांनी खबरदारी घेत असतील तर त्यात काही अयोग्य नाही। त्यामुळे दूध संघ सुस्थितीत असताना डिबेंचर पोटी इतकी रक्कम कपात करण्यामागचं नेमकं कारण काय याचं स्पष्टीकरण खरं तर गोकुळ दूध संघानं सभासद दूध संस्थांना दिलं पाहिजे, असं चार्टर्ड अकाउंटंट अजय शेडबाळे यांनी म्हटलंय। तरी डिबेंचर कपातीचा वाद सध्या तापलेला आहे। संस्था चालकांना पैसे परत मिळतात की ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा वणवा पेटतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतं, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। राजकीय आणि सामाजिक घडामोडींविषयी बातम्या पाहण्यासाठी सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।